नमस्कार. माझ्या लाडक्या मिथुन राशीच्या मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी तुमची ज्योतिषवाणी मैत्रीण. आजचा हा व्हिडिओ तुम्ही अर्ध्यात सोडलात तर खूप मोठी चूक कराल. कारण मी जी गोष्ट सांगणार आहे ती तुमच्या आयुष्याचा पुढचा 7 दिवसांचा नकाशा आहे. आणि हो, हा नकाशा मी बनवलेला नाही, ग्रहांनी बनवलेला आहे. तुम्ही फक्त ऐका, मनात साठवून ठेवा आणि कृती करा. आणि हो, कमेंट करून नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, सुरू करूयात. तुम्ही मला कमेंटमध्ये नेहमी लिहिता, ताई, मन खूप अस्वस्थ आहे, काहीच नीट होत नाहीये, सगळं रखडलंय. खरं सांगू, मला माहिती आहे. कारण मिथुन राशीवर सध्या बुध आणि गुरुचा एक असा संयोग आहे जो तुमच्या मनाला गोंधळात टाकतोय. पण इथेच तर ट्विस्ट आहे. हा गोंधळ संपण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. हो, मी हे अगदी ठामपणे सांगते आहे. पण लक्षात घ्या, अडचणी दूर होणं म्हणजे जादूने सगळं ठीक होणं नाही. याचा अर्थ तुमच्यामध्ये ती ताकद निर्माण होईल की तुम्ही त्या अडचणींना सामोरे जाऊन त्यावर मात कराल. गेल्या काही महिन्यात तुम्हाला असं वाटलं असेल की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी परिणाम शून्य आहे. ऑफिसमध्ये तुमचं काम कोणी नोटीस करत नाही, घरात तुमचं म्हणणं कोणी ऐकत नाही, पैशाची आवक थांबलीये. पण आता चित्र बदलतंय. तुम्हाला हलकं हलकं वाटेल. हा शब्द खूप सोपा वाटतो, पण याचा अर्थ खूप मोठा आहे. हलकं वाटणं म्हणजे तुमच्या छातीवर बसलेलं दडपण निघून जाणं. रात्री झोपताना मनात 100 विचार येणं बंद होणं. सकाळी उठल्यावर आज काय होणार ही भीती न वाटणं. ही हलकीपणा तुम्हाला तुमची जुनी एनर्जी परत देईल. तुम्ही पुन्हा हसाल, पुन्हा मित्रांशी गप्पा माराल, पुन्हा स्वतःसाठी वेळ काढाल. आणि इथेच सुरू होतो दुसरा टप्पा. नवीन योजना आखल्या जातील. मिथुन राशीच्या लोकांचं मन नेहमी 5 पावलं पुढे असतं. तुम्ही एखादी कल्पना मनात ठेवता आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहता. ती वेळ आलीये. तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, एखादा कोर्स जॉईन करायचा असेल, एखादं स्किल शिकायचं असेल किंवा घरात काही बदल करायचा असेल, तर या 7 दिवसात त्याची पायाभरणी करा. पण थांबा, मी तुम्हाला एक छोटं गुपित सांगते. नवीन योजना आखताना तुम्ही एक चूक करतात. तुम्ही सगळी प्लॅनिंग एकाच दिवसात पूर्ण करायचा प्रयत्न करता आणि मग थकून जाता. असं करू नका. एका दिवशी एकच छोटं पाऊल उचला. पहिल्या दिवशी फक्त माहिती गोळा करा. दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीशी बोला. तिसऱ्या दिवशी एक छोटं पाऊल उचला. असं केलं तर तुम्हाला थकवा येणार नाही आणि योजना यशस्वी होईल. आता येऊया सर्वात इंटरेस्टिंग भागावर, प्रेम. इमेजमध्ये लिहिलंय, तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. मिथुन राशीच्या ज्या मुलामुलींच्या मनात एखादी व्यक्ती आहे, ज्यांना आपलं प्रेम व्यक्त करायचं आहे पण भीती वाटते, त्यांच्यासाठी हे 7 दिवस जादुई आहेत. तुमच्या शब्दांमध्ये एक वेगळी चुंबकीय शक्ती असेल. तुम्ही जे बोलाल ते समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला थेट भिडेल. पण लक्षात ठेवा, शब्दांची निवड खूप महत्त्वाची आहे. रागात किंवा इमोशनमध्ये काही बोलू नका. शांत मनाने, हसत मुखाने आपली भावना व्यक्त करा. आणि जर तुम्ही आधीच नात्यात असाल आणि तुमच्यात वाद सुरू असतील, तर हा काळ त्या वादावर पडदा टाकणारा आहे. एक छोटीशी माफी, एक छोटा गिफ्ट, एक कप चहा एकत्र पिणं, ही छोट्या गोष्टी तुमचं नातं पुन्हा गोड करतील. आता बोलूया भेटवस्तू आणि विविध प्रकारच्या लाभाबद्दल. मिथुन राशीच्या लोकांना अनेकदा असं वाटतं की त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळत नाही. पण यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. हे फळ कधी पैशाच्या रूपात येईल, कधी एखाद्या संधीच्या रूपात येईल, कधी एखाद्या व्यक्तीच्या मदतीच्या रूपात येईल. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असाल आणि त्याचं पेमेंट अडकलं असेल, तर ते पेमेंट तुम्हाला मिळेल. तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल तर त्याचा चांगला निकाल लागेल. तुम्ही एखाद्या व्यक्तीची मदत केली असेल तर ती व्यक्ती तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या पाठीशी उभी राहील. आणि हो, विवाहितूंसाठी अनुकूल काळ आहे. मिथुन राशीच्या ज्या लोकांचं लग्न ठरत नव्हतं, बोलणी मोडत होती, घरचे लोक चिंता करत होते, त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ आहे. पण इथे मी तुम्हाला एक सत्य सांगते. विवाहितूंसाठी अनुकूल काळ आहे याचा अर्थ उद्या तुमचं लग्न ठरेल असं नाही. याचा अर्थ तुमच्यासमोर अशी व्यक्ती येईल जी तुमच्या स्वभावाशी, तुमच्या विचारांशी, तुमच्या लाईफस्टाईलशी जुळते. पण तुम्हाला ती व्यक्ती ओळखता आली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एक उपाय सांगते. दर गुरुवारी पिवळ्या रंगाची एखादी वस्तू दान करा. ती वस्तू चणा डाळ, हळद किंवा पिवळं फूल असू शकतं.
हा छोटा उपाय तुमच्या विवाहाच्या मार्गातील अडथळे दूर करेल. आणि हो, गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता थोडं करिअरबद्दल बोलूया. मिथुन राशीचे लोक बुद्धिमान असतात. त्यांना एकाच कामात रस टिकत नाही. तुम्हाला सतत नाविन्य हवं असतं. सध्याचा काळ तुमच्यासाठी करिअरमध्ये नवी दिशा देणारा आहे. जर तुम्ही नोकरी बदलायचा विचार करत असाल तर हो, हा काळ चांगला आहे. पण नवीन नोकरी स्वीकारण्यापूर्वी त्या ठिकाणची पूर्ण माहिती घ्या. कंपनीचं वातावरण कसं आहे, तुमचे सहकारी कसे आहेत, तुमचा बॉस कसा आहे, या सगळी माहिती काढा. कारण मिथुन राशीच्या लोकांना जर कामाचं वातावरण आवडलं नाही तर ते जास्त काळ तिथे टिकत नाहीत. व्यवसाय करणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर आहे. एखादा नवीन क्लायंट मिळेल, एखादा मोठा ऑर्डर येईल किंवा तुमच्या प्रॉडक्टला मागणी वाढेल. पण व्यवसायात पारदर्शकता ठेवा. कोणतीही गोष्ट लपवू नका. आर्थिक बाजू पाहूया. अडचणी दूर होतील म्हणजे कर्ज फिटेल असं नाही, पण तुमच्या हातात पैसा खेळता राहील. तुम्ही जे पैसे गुंतवले होते ते परत मिळण्याची शक्यता आहे. पण पैसा आला की लगेच खर्च करू नका. थोडा साठवून ठेवा, कारण येणारा काळ तुम्हाला त्या पैशाची गरज भासवेल. कुटुंबाबद्दल बोलायचं तर घरात शांतता नांदेल. घरातील वादविवाद मिटतील. तुमच्या बोलण्याने घरातील लोकांना आधार वाटेल. तुम्ही जर घरातील मोठी व्यक्ती असाल तर तुमचा सल्ला सगळे मान्य करतील. मिथुन राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील हा टप्पा तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि घाबरू नका. आता मी तुम्हाला एक गोष्ट विचारते. तुम्ही असं अनुभवलं आहे का की तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली आणि नंतर तीच व्यक्ती तुमच्या विरुद्ध गेली? मिथुन राशीच्या लोकांसोबत हे अनेकदा होतं. पण यावेळी असं होणार नाही, कारण तुमच्या सभोवतालची ऊर्जा बदलते आहे. तुमच्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक लोकांचा प्रभाव कमी होईल. तुमच्या जीवनात सकारात्मक लोक येतील. हे लोक तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतील. आणि हो, प्रवासाचा योगही आहे. लहान सहल, तीर्थयात्रा किंवा कामानिमित्त बाहेर जाणं होऊ शकतं. हा प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. प्रवासात तुम्हाला एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटेल जी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवेल. आरोग्याबद्दल बोलायचं तर तुमचं आरोग्य सुधारेल. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला थकवा, डोकेदुखी किंवा झोप न येण्याची समस्या असेल तर ती दूर होईल. तुम्हाला तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा जाणवेल. आता मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे याचा अर्थ तुम्हाला एक संधी मिळाली आहे. ही संधी गमवू नका. तुम्हाला काय करायचं आहे? 1. स्वतःवर विश्वास ठेवा. 2. नवीन योजना आखा. 3. प्रेमात प्रामाणिक रहा. 4. गुरुवारी पिवळी वस्तू दान करा. 5. आलेल्या संधीचा लगेच फायदा घ्या. 6. नकारात्मक लोकांपासून दूर रहा. 7. प्रवासाची संधी आली तर ती स्वीकारा. मिथुन राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील हा टप्पा तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि घाबरू नका. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात जे काही घडतं ते तुमच्या चांगल्यासाठीच घडतं. अडचणी आल्या म्हणून घाबरू नका. त्या अडचणी तुम्हाला मजबूत बनवतात. आणि हो, एक शेवटची गोष्ट. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मिथुन राशीच्या मित्राला शेअर करा, कारण कदाचित त्यालाही या संदेशाची गरज असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण असेच महत्त्वाचे संकेत मी तुम्हाला देत राहणार आहे. श्री स्वामी समर्थ.